आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंचगंगा नदीचं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता कोल्हापुरात काही भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात। कुंभार गल्ली परिसरातील रहिवासी क्षेत्रामध्ये नाल्याचं पाणी शिरलं। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम। नदीची पाणी पातळी 44 फुटांवर। राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 स्वयंचलित दरवाजे उघडले। नाशिक शहर आणि परिसरातील पावसामुळे गोदावरी नदी प्रवाहित। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच गोदावरी नदी प्रवाहित। नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम। कोयना धरणामध्ये 74.38% पाणी साठा। कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। नदीपात्राजवळच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। कोयना धरणामधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी आता 34 फुटांवर। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। नागरिकांचं स्थलांतर होण्यास सुरुवात। कोयना धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीतिसंगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। 31,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेर। जगबुडी नदी धोका पातळीवर तर गोदावरी नदी इशारा पातळीवर वाहते। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी। सावित्री नदी सध्या इशारा पातळीखाली। महाड आणि नागोठणे शहरातील पाणी ओसरायला देखील सुरुवात। रायगड जिल्ह्याला आज दिवसभर पावसाचा इशारा। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी। कण्हेर धरणामधून 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पावसाचा जोर वाढल्यास धोम आणि उमरोडी धरणामधून विसर्ग केला जाणार।